my lovely friends out there. आज आपण आपल्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये द रेड हेडेड लीग ही स्टोरी चालली आहे. ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट वाचणार आहे. एंड मध्ये स्टोरीचे काय होतं हे तर आपल्याला कळून गेलंय, पण शेरलॉक होम्स जे की एक डिटेक्टिव्ह आहे, त्यांनी कशा प्रकारे ही गोष्ट ओळखली आणि कसं केलं आता हे ते सगळं सांगतात आहेत. चला आपण वाचूया याचा कन्क्लुडिंग पार्ट. प्लस आज आपण लाईव्ह इंग्लिश याच्यातही काही महत्वपूर्ण गोष्टी वाचणार आहे. तर चला स्टार्ट रीडिंग द रेड हेडेड लीग. तर लास्ट सेशन मध्ये आपण वाचलं की कशा प्रकारे शेरलॉक होम्स जे आहे सगळ्यांच्या मदतीने त्या ज्या अपराधी असतात त्या लोकांना पकडवतात आणि मग ते आपल्या मित्राला डॉक्टर वॉटसनला सगळं सांगत असतात की कशा प्रकारे त्यांनी ओळखलं की कोण कसं काय करणार आहे वगैरे. आता ह्याच्या पुढे वाचूया. बट हाऊ कुड यू गेस व्हॉट देअर मोटिव्ह वॉज. तर ते विचारतात, जे डॉक्टर वॉटसन आहे तो मित्र त्यांचा विचारतो की पण तू हे गेस कसं केलं, तुला याचा अंदाजा कसा लागला की त्यांचा मोटिव्ह काय आहे, त्यांचा या सगळ्या मागे त्यांचा जो आहे उद्देश काय आहे. When I heard that the assistant worked for half the wages, I became suspicious. ते म्हणाले की जेव्हा मी हे ऐकलं की त्यांचा जो असिस्टंट आहे तो अर्ध्या पैशांवरतीच काम करतोय, तेव्हाच मला या गोष्टीची शंका झाली. युझिंग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट, आय मेड एन्क्वायरीज. तर मी मिस्टर विल्सन कडनं त्यांच्या असिस्टंटची सगळी ओळख घेऊन घेतली की तो कसा दिसतो वगैरे, आणि त्याच्याने मी त्याच्याबद्दल एन्क्वायरीज केल्या. आय फाउंड दॅट ही वॉज अ क्रिमिनल क्ले. आणि मला मग तेव्हा कळलं की हा जो आहे तो क्रिमिनल क्ले आहे. वाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन्स शॉप. तर तो मिस्टर विल्सनच्या शॉपमध्ये का काम करतोय. अँड हिज हॅबिट ऑफ गोइंग इन टू द सेलर एव्हरी नाव अँड देन. आणि मग त्याची जी हॅबिट होती जे त्यांनी मिस्टर विल्सननी सांगितली होती की त्याला फोटोग्राफीचा शॉक होता म्हणून तो सेलर मध्ये परत परत जात होता. तर ही त्याची हॅबिट ही पण बडी विचित्र होती. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनल टू सम अदर बिल्डिंग. तर म्हणून मी जे आहे मी हा अंदाजा लावला की तो जो आहे बहुतेक एक टनल जे आहे बनवतो आहे, म्हणजे बोगदा बनवतोय कोणत्या दुसऱ्या बिल्डिंग पर्यंत. वेन वी विजिटेड द शॉप आय बीट अपॉन द पेव्हमेंट विथ माय स्टिक. तर जेव्हा आपण शॉप्स वरती पोहोचलो होतो, शॉप्स व्हिजिट करत होतो, तेव्हा मी काय केलं होतं, पेव्हमेंट वरती आपल्या स्टिकनी, आपण वाचलं होतं ना की तो जे आहे पाय ठवठवून आणि कसं लाठी ठवठवून पाहत होता. द स्टिक टू फाइंड आउट वेदर द सेलर स्ट्रेच्ड आउट इन फ्रंट ऑर बिहाइंड. तर मी हे पाहत होतो की हे बोगदा बनवतोय तो शॉपच्या पुढच्या साईडला बनवतोय की मागच्या साईडला बनवतोय. फ्रंट म्हणजे पुढे, बिहाइंड म्हणजे मागे. इट वॉज नॉट इन फ्रंट. तर तो फ्रंट मध्ये नव्हता, पुढच्या साईडला नव्हता. आय सॉ द बँक ऑन द अदर साइड ऑफ द हाऊस. तर मी घराच्या पलीकडे दुसऱ्या बाजूला काय पाहिलं की बँक आहे. अँड गेस्ट व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड. आणि तेव्हाच मला अंदाज झाला की क्रिमिनल्सच्या, अपराधींच्या डोक्यामध्ये काय चाललं आहे. When Clay answered the bell, the knees of his trousers were wrinkled and stained. तर जेव्हा क्लेनी बेलला आन्सर केलं, म्हणजे आला दार उघडायला, तेव्हा त्याचे ट्राउझर्सचे जे नीज होते, जे गुडघे होते ते रिंकल म्हणजे काय, असे खुसफुसलेले असे असतात ना, कपडा प्रेस केलेला नसतो तर कसा दिसतो, असा चुरमुळलेला, तर असा होता. आणि स्टेन्ड होता, डाग सुद्धा लागले होते. इट कन्फर्म्ड माय सस्पिशन दॅट ही वॉज डिगिंग. तर ह्याच्यानी मला जी शंका होती ती कन्फर्म होऊन गेली की तो डिगिंग करतो. डिगिंग म्हणजे काय की खोदतोय काही. यू नो द रेस्ट ऑफ द स्टोरी. आणि तुला बाकी पुढची स्टोरी माहितीच आहे. यू रिझन्ड इट आउट ब्युटिफुली, आय एक्सक्लेम्ड इन ऍडमिरेशन. तर मी त्याला जे आहे ह्याच्यानी म्हटलं, ऍडमिरेशननी म्हटलं की तू अगदी सही याचं आकलन लावलं आणि खूप सुंदर तू सगळी गोष्टी अगदी कळून घेतल्या. अडॅप्टेड फ्रॉम द रेड हेडेड लीग बाय सर आर्थर कॉनन डायल. तर आर्थर कॉनन डायल ह्याच्या रेड हेडेड लीग मधनं ही घेतली गेलेली कहाणी आहे. आता बघा, ऑल दीज एक्सरसाइजेस वी आर गोइंग टू डू टुडे. आज आपण ऍक्टिव्हिटी करतोय लाईव्ह इंग्लिशची. डू यू राईड अ बायसायकल. काय तुम्ही बायसायकल चालवता? सर्वच चालवतात ना, तुम्ही चालवतच असाल. रीड अँड फॉलो द बायसायकल्स युजर्स मॅन्युअल. म्हणजे सायकल चालवायकरता युजर्स मॅन्युअल, की तुम्हाला काय केलं पाहिजे, सेफ्टी वगैरेच्या गोष्टी. तर बघा, ह्याला वाचूया आपण. सेफ्टी फर्स्ट. सर्वात आधी सुरक्षा. रुटीनली चेक द कंडिशन ऑफ युअर बायसायकल बिफोर एव्हरी राईड. राईड करायच्या आधी सायकलवरती, म्हणजे चालवायच्या आधी त्याचं कंडिशन तुम्हाला रेग्युलरली चेक केलं पाहिजे. नट्स, बोल्ट्स, स्क्रूज अँड अदर फास्टनर्स. तर जितके नट बोल्ट आहे, स्क्रू आहे, सगळं नीट पक्क आहे की नाही. तर काय होतं, परत परत चेन निघून जाते, काही होतं. तर म्हणून चालवायच्या आधी सगळं चेक करा. फॅमिलिअराइज युअर सेल्फ विथ द ब्रेकिंग ऍक्शन ऑफ द बायसायकल. टेस्ट द ब्रेक्स ऍट स्लो स्पीड. तर जे ब्रेक्स असतात सायकलचे
त्याचे तुम्ही पाहत राहा की कशा प्रकारे नीट आहेत की नाही, आणि स्लो स्पीड वरती हळू चालवून पहा की टेस्ट करा की ते चालतात की नाही. ऑलवेज वेअर फुटवेअर दॅट विल स्टे ऑन युअर फीट अँड विल ग्रिप द पेडल्स. पायात तुम्ही अशा प्रकारचे जोडे वगैरे घाला जे की तुमचे ग्रिप चांगली बनेल त्याच्यावरती, आणि पेडल वरती नीट प्रकारे तुमचा पाय बनणार आहे आणि तो पाय फिसले नाही तुमचा. तर अशा प्रकारचे जोडे किंवा काही पण जे तुम्ही घालताय पायाचा फुटवेअर. रायडिंग सेफ्टी. आता रायडिंग चालवताना काय सेफ्टी यूज केली पाहिजे? बी प्रिडिक्टेबल. राईड सो दॅट अदर ड्रायव्हर्स कॅन सी यू अँड प्रिडिक्ट युअर मुवमेंट्स. प्रिडिक्टेबल म्हणजे काय, की आपण ज्याला पाहून जाणू शकतो की आता हा काय करणार आहे. तर सायकल अशी चालवा की तुमच्या पाठीमागे पुढे जो कोणी आहे तर तुम्हाला पाहून त्याला समजून जाय की तुम्ही आता काय करणार आहे, राईट लेफ्ट कुठे जाणार आहे, काय करणार आहे. नेव्हर हिच अ राईड बाय होल्डिंग ऑन टू अदर व्हेकल. कधी पण पहा सायकल चालवणारे किती मुलं असे करतात की दुसऱ्या व्हेकलला धरून घेतात ना, काही स्कूटी वगैरे आहे किंवा काही मोटरसायकल, त्याला धरून आणि मग सायकल चालवतात. असं कधीच नाही करायचं. ओबे ऑल ट्रॅफिक रूल्स. ट्रॅफिक रूल्सचं पालन करायचं. बी अलर्ट. लुक आउट फॉर अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स, ऑब्स्टॅकल्स. अलर्ट राहायचं नेहमी. कधी पण आपण कोणताही व्हेकल चालवतोय तर आपल्याला नेहमी अलर्ट राहायला पाहिजे. कोणतंही अचानकसे काही आपल्या समोर आलं तर त्याच्याकरता तयार राहायला पाहिजे. राईड ऑन फॅमिलियर रूट्स. जे रूट्स तुम्हाला माहिती आहे तिथेच चालवा. अंजान रस्त्यांवरती एकटे कधीच नका निघू. टू फिल इन एअर इनटू द बायसायकल टायर प्रोसिजर स्टेप्स. तर आता तुम्हाला माहिती आहे सायकल चालवतं तर त्याच्यात टायर मध्ये हवा भरायची असते ना, तर त्याच्याकरता काय करायचं असतं? चेक द एअर प्रेशर इन द टायर बाय प्रेसिंग इट विथ युअर हँड. आपण हाताने दाबून पाहतो ना टायर्सला की हवा किती आहे, त्याच्यात एअर प्रेशर किती आहे. चेक हाऊ मच एअर इज नीडेड अँड फिल इन एअर अकॉर्डिंगली. तर बघा तुम्ही की किती एअर त्याच्यात हवी आहे, किती हवा हवी आहे, आणि त्या हिशोबाने त्याला भरा, फिल करा. चेक द एअर प्रेशर अगेन बाय प्रेसिंग टायर विथ युअर हँड. तर अशाच प्रकारे परतसे एकदा भरल्यानंतर परतसे चेक करायचं. फिल इन द एअर ओनली एज मच एज रिक्वायर्ड, अदरवाइज द ट्यूब मे बस्ट. जर जास्त तुम्ही भरायला हवा तर काय होईल, ट्यूब बस्ट होऊन जाईल. म्हणून तेवढंच जेवढी जरूरत आहे तेवढंच करायचं. इफ द एअर इज मोर दॅन नेसेसरी रिड्यूस इट. जर जास्ती एअर आहे तर त्याला जे आहे कमी करा. सर्व्हिसिंग मेंटेनन्स मंथली. तर सर्व्हिसिंग सुद्धा करावी लागते सायकलची. तर मंथली कशी करतात? क्लीन द बायसायकल फ्रेम विथ अ क्लोथ. एका कपड्याने बायसायकलची जी फ्रेम आहे ती पुसा. चेक टायर प्रेशर. वाईप द चेन अँड लुब्रिकेट द ब्रेक अँड चेन. म्हणजे की जे चेन्स आहे, जे ब्रेक आहे, त्याच्यामध्ये ऑइल वगैरे टाकायचं ते दॅट इज कॉल्ड लुब्रिकेट. बघा लिहिलंय, नोट दॅट द वर्ड टायर इज स्पेल्ड एज टायर इन ब्रिटिश अँड इंडियन लँग्वेज. ठीक आहे ना, आपण टायर अशा प्रकारे लिहितो. ठीक आहे ना, आणि हे टायर असंही ह्याचा आपण स्पेलिंग आहे TIRE. हाऊ टू मेंड पंक्चर. आता सपोज पंक्चर झाली सायकल तर काय करायचं? गेट द ट्यूब आउट ऑफ द टायर. टायर मधून ट्यूब काढायचा असतो. पंप एअर इन टू द ट्यूब विथ द एअर पंप. एअर पंप मध्ये त्यात वारं भरा. डिप द एअर फिल्ड ट्यूब इन द वॉटर टब. डोंट फॉरगेट टू डिप. तर तुम्ही जर सायकल चालवताय तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की जेव्हा पंक्चर होतं तेव्हा कशा प्रकारे त्याला ठीक करता. तर हे सगळे जितकेही पॉइंट्स आहेत हे तुम्ही नीट प्रकारे वाचा, स्वतःहून वाचा आणि समजायचा प्रयत्न करा. फार सिंपल आहेत सगळ्या गोष्टी, तर अगदी आरामाने तुम्हाला समजून जातील. नेक्स्ट बघा, रीड द वर्ड पिक्चर ऑफ अ बायसायकल केअरफुली. बायसायकल म्हणजे इथे काही काही शब्द दिले, जसं की सॅडल दिसतंय तुम्हाला, सीट पोस्ट, टॉप ट्यूब, स्टेम हँडल, अशा प्रकारचे काही काही शब्द दिले आहेत जे की आपल्याला लिहायचे. लिस्ट द वर्ड्स फ्रॉम द डायग्राम. डायग्राम मधनं सगळे आपल्याला शब्द काढायचे. बाय द नोट दॅट आरोन कुहेन इज द नेम ऑफ द आर्टिस्ट हु हॅज प्रिपेअर्ड द फिगर. हे दिसतंय मला, आरोन कुहेन लिहिलंय, तर ह्यांनी ही पिक्चर बनवलेली आहे, त्यांनी ही फिगर बनवलेली आहे. नाव आपण ह्याच्यात शब्द काढायचे. मग काय करायचं? राईट दीज वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम इन द फॉलोइंग टेबल. ठीक आहे ना, या कॉलम्स मध्ये लिहायचे ते शब्द. यू मे ऍड अदर सायकल पार्ट्स. आता अशा प्रकारे आपण हे सगळं जितकंही आहे आपण पाहिलेलं आहे. आता आपण ह्याचा लास्ट पार्ट बघूया, जे काही सुटलेल्या गोष्टी आहेत. सो लाईक ऑलवेज वी विल स्टार्ट विथ इंग्लिश वर्कशॉप. आता आपण सेकंड पार्ट वाचलेला आहे. इंग्लिश वर्कशॉपचा फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे? पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन प्रॉपर ऑर्डर. इफ यू विल सी इन युअर बुक मध्ये तुमचे काही इव्हेंट्स दिले आहेत जे की जम्बल्ड आहेत, सेंटेन्सेस सगळे वरती खालती होऊन गेले आहेत. तर त्याला प्रॉपर ऑर्डर मध्ये लावायचं आहे. इथे जे आहे मी डायरेक्टली तुम्हाला आन्सर्स लिहून दिले आहेत. आन्सर्स आर गिव्हन डायरेक्टली, आणि बुक मध्ये पाहिले तर ते वरती खालती झालेले आहेत. इथे मी डायरेक्टली आन्सर्स दिले, तुम्ही बघा आणि बुकशी मॅच करा की पहा ते कशा प्रकारे दिले.
द बँक रिसिव्ड अ लॉट ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स. ठीक आहे ना, बँकला बँक ऑफ फ्रान्स कडनं खूप सारा सोना मिळाला. क्ले डिग्स अ टनल. क्ले जो होता तो एक टनल, एक बोगदा बनवतो, डिग करतो त्याला. रॉस क्लोजेस द ऑफिस ऑफ द रेड हेडेड लीग. आणि त्याच्यानंतर रॉस जो असतो, डक्कन रॉस, तो रेड हेडेड लीगचा जो ऑफिस असतो त्याला बंद करून देतो. होम्स विजिट द एरिया अराउंड मिस्टर विल्सन शॉप. मिस्टर विल्सनच्या शॉपच्या जवळचा एरिया जो असतो ते होम व्हिजिट करतो, तिथे येतो, बघतो सगळं. होम्स अँड अदर्स गो टू द बँक. होम्स आणि त्याच्याबरोबर अनेक सगळेजण बँक पर्यंत जातात. क्ले अँड रॉस एंटर द सेलर टू स्टील द गोल्ड. तर क्ले आणि रॉस सेलर मध्ये जातात गोल्ड जे सोनं असतं त्याला चोरी करायला. स्टील म्हणजे काय, चोरी करणं. होम्स कॅचेस द क्रिमिनल क्ले. आणि शेवटी होम्स जो असतो तो क्रिमिनल क्लेला कॅच करतो. सी इफ यू हॅव हर्ड द स्टोरी केअरफुली, तुम्ही जर नीट प्रकारे स्टोरी ऐकली असेल तर तुम्ही हे सगळं आरामाने करू शकता. नेक्स्ट आहे फाइंड द ऍडवर्ब्स फ्रॉम दिस पार्ट ऑफ द स्टोरी दॅट एंड विथ LY. आपल्याला ऍडवर्ब्स काढायचे आहेत या पार्ट मधल्या स्टोरीच्या, ज्यात की LY एंड मध्ये लागलं असे. असं फाइंड द ऍडजेक्टिव्ह इन ईच ऑफ द ऍडवर्ब. आणि प्रत्येक ऍडवर्बचा ऍडजेक्टिव्ह फॉर्म पण सांगायचा आहे. तर ऍडवर्ब बघा, LY लागलेले केअरफुली, फायनली, क्विकली, फ्रँकली, सायलेंटली, सडनली, रिअली, ब्युटिफुली. ऍडवर्ब काय असतं, वर्ब जो असतो तो कशा प्रकारे त्याला डिस्क्राईब करतो, है ना, की ही वर्क्स केअरफुली. ह्याचा काय झाला अर्थ, की तो चालतो बहुत केअरफुली, सावधानीपूर्वक. तर तो कसा चालतो, तो केअरफुली चालतो. हाऊ, हा प्रश्नाचा उत्तर देतो ऍडवर्ब. ऍडजेक्टिव्ह काय असतं, विशेषण असतं. म्हणजे की हे जे आहे नाउनची विशेषता सांगतं. ठीक आहे ना. केअरफुलीचं केअरफुल, मग फायनली फायनल, क्विकली क्विक, फ्रँकली फ्रँक, सायलेंटली सायलेंट, सडनली सडन, रिअली रिअल, ब्युटिफुली ब्युटिफुल. तो ऑल दीज आर ऍडजेक्टिव्स ऑफ दीज ऍडवर्ब्स. मग आता पहा, लाईव्ह इंग्लिशची क्लास आहे जी आपली. लिस्ट द वर्ड्स फ्रॉम द डायग्राम शोन इन द टेक्स्ट बुक पेज 87. आता आपण डायग्राम बघितला होता सायकलचा, त्याच्यात काही शब्द होते. ते कोणते शब्द आहेत तर चला बघूया आपण. सॅडल, सीट पोस्ट, सीट स्टे, सीट ट्यूब, हेड ट्यूब, स्टेम हँडलबार. हे सगळे शब्द तुम्ही शोधायचे बरं का. ते पुस्तक आपली उघडायची आणि बघायचं की हे सगळे शब्द आहे की नाही त्याच्यात. ब्रेक लिव्हर, ब्रेक, टॉप ट्यूब, डाउन ट्यूब, शिफ्टर, चेन रिंग, चेन स्टे, क्रँक, पेडल, वॉल्व, स्पोक, कॅसेट फ्री व्हील, डिरेलर, टायर, टायर हे दोन प्रकारचे आहे. ठीक आहे ना. रिम, फोक, हब. तर हे सगळे शब्द तुम्हाला त्या सायकलमध्ये भेटतील. राईट. अदर सायकल, बायसायकल रिलेटेड वर्ड्स दॅट यू यूज. आणि कोणते शब्द आहेत जे की आपण सायकलशी रिलेटेड यूज करतो. पंक्चर, रेसिंग सायकल, डबल सीट, बेल, सायकलिस्ट, टू व्हीलर. सायकलमध्ये दोन व्हील्स असतात ना, टू व्हीलर, टायर, प्रेशर ट्यूब, एअर पंप, व्हील्स, सायकल, रेस एटसेट्रा. तर हे सगळे शब्दही आपण यूज करतो सायकल करता. फाइंड द कंपाऊंड वर्ड्स यूज्ड इन द डायग्राम. डायग्राम मध्ये जे कंपाऊंड वर्ड्स यूज झाले त्यांना बघा. सीट, ट्यूब हे दोन वेगवेगळे शब्द. सीट अलग आहे, ट्यूब अलग आहे. तर सीट ट्यूब. सीट पोस्ट, टॉप ट्यूब, हेड ट्यूब, ब्रेक लिव्हर, हँडल बार, सीट स्टे, चेन रिंग, डाऊन ट्यूब. तुम्हाला आठवण करावून दो, व्हॉट आर कंपाऊंड वर्ड्स. दोन वेगवेगळे शब्द असतात, त्यांना मिळवून एक नवीन शब्द बनतो, दॅट इज कॉल्ड अ कंपाऊंड वर्ड. हे सगळे कंपाऊंड वर्ड्स यूज झालेले आहेत. आज आपला हा जो चॅप्टर आहे ह्याचा लास्ट सेशन होता. आय बिलीव्ह की तुम्हाला चॅप्टर खूप मजेदार वाटला असेल आणि नीट प्रकारे समजत सुद्धा आला असेल. सो आजचा सेशन आपला आपण इथेच फिनिश करतो. इन द नेक्स्ट सेशन we will read a beautiful poem. So till then, bye. Have a nice day. Thank you.